ठाणे महानगरपालिका व श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये व नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन या स्वागत यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहे। तसेच या यात्रेत जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावं असंही त्यांनी नमूद केलं आहे। नववर्ष स्वागत यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून 20 मार्च 2024 महापालिकेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे निमंत्रक तनय दांडेकर, संजीव ब्रह्मे, डॉक्टर अश्विनी बापट, भरत अनिखिंडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता श्री कोपिनेश्वर मंदिरापासून स्वागत यात्रेस सुरुवात होणार आहे। या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची साफसफाई करणे, मंदिराशेजारी असलेल्या भाजी मार्केट परिसरात स्वच्छता ठेवणे, तलावपाळीचा संपूर्ण परिसर स्वच्छ राहील या दृष्टीने कार्यवाही करणे, स्वागत यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सुरक्षा रक्षक तसेच सफाई कामगार तसेच यात्रेदरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध करावी, तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंद तलाव येथे दीपोत्सव होणार असून या दृष्टिकोनाने सदरचा परिसर स्वच्छ करून घेण्याबाबतच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बैठकीत दिल्या आहेत।